होतं पाण्याची बोंबाबोंब. मग आम्ही एक तिथला पानाडे आणला, पाणी दाखवणारा पानाड्या झालं वा. आणल्याबरोबर मग त्याला असं फिरवलं नेऊन, इकडे फिरला तिकडे फिरला तिकडे फिरला, या कोपऱ्याला गेला त्या कोपऱ्याला गेला त्या कोपऱ्याला गेला, असं गेला दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळं फिरला आणि एका जागेवर उभा राहिला. म्हणला महाराज इथे खाणा. 25 फूट बर का, जरा पांढरं दगड लागेल, मग जरा शाडो लागेल आणि 35 फुटावर रेती लागून अगदी उत्कृष्ट पाणी लागेल. आता तो चांगला होता, अनुभव चांगले होते. आम्ही खाणलं आणि बरोबर त्याच्या म्हणण्यासारखं पाणी लागलं. पहिली माती तशीच निघाली, नंतरचा दगड तसाच निघाला. बरोबर ज्या साईडला पाणी सांगितलं होतं तो म्हणाला मनगटासारखं, हत्तीच्या चोंडेसारखं पाणी लागलं. मी विचार करू लागलो, जमिनीची मालकी माझी, 7/12चा उतारा माझ्या नावावर, बाप दादापासून आलेली जमीन. मी काय म्हणतो लक्षात येतं का तुमच्या? बाप दादापासून आलेली जमीन, जमिनीचा उतारा माझ्या नावावर, जमिनीची मालकी माझी, आणि माझ्या जमिनीतलं पाणी दुसऱ्याने दाखवावं, तसं आपल्यातला देव संतांनी दाखवावा. काय म्हटलं कळलं का मी तुम्हाला? नाही का? आपल्या जमिनीतलं पाणी जसं आपल्याला दिसत नाही ते दाखवण्याकरता जसा पानाड्या लागतो, तसं आपल्यात हृदयात वसत असलेली सत्ता दाखवण्याकरता संत लागतात, नाही तर आपल्यातलं पाणी आपल्याला कळत नाही. म्हणून संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता आणि गुरुचरण उपासिता वैराग्येसी. संता सवे वसता, गुरुचरण उपासिता. आपल्यातला देव नाही का, नाही दिसत, नाही भेटत. आम्ही फुकट चर्चा करतोय, देव असेल का, आहे का? अरे काय आहे नाही करता. फुलाचा वास दिसत नाही पण नाकाला जाणवतो. काही काही वस्तू अशा आहेत दॅट शुड बी फेल्ट, त्याची फिलिंग आहे. आलं का लक्षात? फिलिंग आहे. ते असं दिसत नाही, वास दिसत नाही, पण असा वास आला की कळतो. आहा हा हा चमेली, आहा हा जाई, आहा हा गुलाब. कसं कळलं? गुलाब फुल बघितलं नाही, कसं कळलं? वासावरून. मग वास दिसत नाही, वास दिसत नाही, नाही कळलं. वास वास वस्ती नाही, दोन अर्थाने शब्द वापरला. काय म्हटलं? वास, प्रभूचा तुमच्यातला वास दिसत नाही. वास दिसत नाही, वास आहे, वस्ती करू नये. वास दिसत नाही, फुलाचा वास दिसत नाही म्हणून नाही का, तसा प्रभूचा वास दिसत नाही म्हणून नाही का. एक मी तुम्हाला सांगतो, इंद्रियांच्या हालचालीवरून प्रभूचं अस्तित्व दिसतं. ती रस्त्याची गाडी चालली आहे, ड्रायव्हर मला दिसत नाही पण गाडी चालली आहे, ती ड्रायव्हर आहे. हा सिद्धांत आहे. वरचं एरोप्लेन चाललंय, वैमानिक दिसतो पण तुमची म्हणण्याची ताकद आहे का? म्हणू शकाल का की वैमानिक नाही? आमच्यासारखा म्हणाला हा काय विमान चाललंय मस्त, यार ती एवढं चाललंय म्हणले, काय आधुनिक युग आहे, विमानिक नसेल. हा अहो म्हणले तुमच्या लक्षात येत नाही का, एवढं सुरळीत चाललंय म्हणजे आतमध्ये बसणारा आहे, चालवतोय तो, चालवतोय. म्हणजे न बघणारा न दिसणारा वैमानिक सुद्धा ज्या अर्थी विमान चालतंय त्या अर्थी तो आहे, त्या अर्थी तुमचा खटारा चालतोय. त्या अर्थी दिसू दे नाही तर न दिसू दे, तो आहे. हा सिद्धांत आहे, नाही का? आहे का नाही? श्वास चालू आहे का नाही? ऐकणं चालू आहे का नाही? बोलणं चालू आहे का नाही? सर्व इंद्रियातून कर्म, कर्मातून गुणादर्शन घडतं, नाही का? एक मी दृष्टांत सांगत असतो मोठा गमतीचा. मला काही विशेष ज्ञानेश्वरी वगैरे सांगत येत नाही बरं का, आपलं थोडेसे इकडचे इकडे गमती सांगायच्या म्हणजे प्रवचन. तुम्ही काही मोठा ऐकण्याची तयारीने बसू नका. मोठं बिटं आपल्याला काही कळत नाही, थोडंसं इकडे तिकडे कळतं, त्यातलं संसारातलं बरं कळतं, परमार्थातलं अजून काही कळलं नाही. काय एकाच्या घरी गेलो मी, काय तुम्हाला सांगू, परळकर आम्ही जाऊन बसलो. बसल्याबरोबर तो हॉल बघितला, पडदे बिडदे बघितले,
म्हटलं काय हो तुमची मंडळी फारच हुशार दिसतं, सगळं घरात बघितलं हुशार दिसतं, फारच येतो. त्या माणसाने मला विचारलं आमच्या मंडळीची ना आपली कधी भेट झाली होती का? म्हटलं कधीच नाही. आमच्या मंडळींची ना आपली कधी भेट झाली होती का? म्हटलं तुमचीच नाही तर मंडळीची कशाला होते? मग म्हणाला तुम्हाला कसं कळलं आमची मंडळी हुशार आहेत? अरे म्हटलं दिसतंय त्याच्यावरून, हे पडदे, ही कलाकुसरी, ही मांडणी. काय थोड्या वेळाने आतून वास आला चांगला. म्हटलं तुमची मंडळी सुगरीण दिसतात. म्हणले बाबा महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. म्हटलं बिलकुल नाही. हा बघ आला वास, त्याच्यावरून कळलं. काय घर सजवण्यावरून बाई हुशार आहे कळतं, तसं एवढं विश्व सजवलेलं आहे त्याच्यातून कळत नाही हे त्याचं कृती आहे. साधे एक खोली सजवली तर ईश्वरात बाईचं अस्तित्व पूर्तता होते, तिची हुशारी दिसते नाही का? तिची सौंदर्य दृष्टी प्रतीत होते नाही का? मग विश्व तर इतकं सुंदर नटलेलं आहे. हे झाड बघा बरं का, हे सगळं बघितलं तर असं वाटतं हे कुणी नटवलं? ज्या अर्थी नटवलं त्या अर्थी नटवणारा कोणीतरी हात असलेच पाहिजेत. ते दिसू दे अथवा न दिसू दे, फक्त दिसण्याकरता परमार्थ आहे ते प्रभूचं दर्शन होण्याकरता. परमार्थ कशा करता? ईश्वराचं भजन कशा करता? ज्ञानेश्वरी कशा करता? नाही तो दिसत नाही, आहे तो दिसण्याकरता, आहे तो कळण्याकरता. एक अजून मुद्दा लक्षात घ्या, नाही ते नाहीच, आहे ते आहेच. काय परमात्मा आहे तो आहेच, आणि आहे म्हणून प्रश्न येत नाही भेटण्याचा, कळण्याचा. आहे म्हणून. माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला? काय म्हटलं मी? अजून पुन्हा स्पष्ट करून सांगतो. नाही ते लक्षात येतं, आहे ते लक्षात येत नाही. का? तर आहे म्हणून. हे लॉजिक आहे बरं का. फिलॉसॉफी शिकवताना कॉलेजमध्ये लॉजिक सुद्धा असतं. काय लॉजिक? काय लॉजिक सांगतं? नाही अहो भेटलं ते भेटलं का, भेटलं ते भेटतं का, न भेटलं ते भेटतं नाही का? आहे ते दिसतं का, नाही ते दिसतं? हे मोठे गमतीचे प्रश्न आहेत. एकाने मला मोठा गमतीचा प्रश्न विचारला. श्री वाचतो, पोथी पुराण वाचतो, मारुतीला फेऱ्या मारतो, पिंपळाला मारतो, अजून म्हटलं शिल्लक असेल त्याही मारून घे. म्हणजे काही तुझ्या मनात राहायला नको शिल्लक की याला फेऱ्या मारायच्या म्हणायला. मी म्हटलं सर्वाला फेऱ्या मारल्यास पण देव तुझ्या भोवती फिरतो हे तुला कळलं का कधी? नाही, तू कोणाच्याही भोवती फिर पण तो तुझ्या भोवती फिरतोय ना. म्हणलं बाबा महाराज तुम्ही असं काय बोलता? अरे म्हटलं आहे ते बोललो. तू म्हणला देव भेटेल का? मी तुला स्पष्ट सांगितलं या जन्मी भेटण्याची शक्यता नाही. माझं काही चुकलं का? मला कळेल तसंच मी सांगणार ना. नाही, माझी बुद्धी जितपत चालते तितपत सांगणार. माझी बुद्धी ज्या ठिकाणी चालत नाही तिथे मी कसं सांगणार? म्हणून त्यांनी मला विचारलं देव भेटेल का? म्हटलं या जन्मी बिलकुल नाही. माझे पाय धरले, रडू लागला. म्हटलं मी का पापी आहे का? म्हटलं मी तुला म्हटलं का? मी तुला म्हटलं का पापी आहेस म्हणून? मी तुला काहीतरी म्हटलं का? तू मला विचारलंस या जन्मी भेटेल का? मी तुला सांगितलं नाही भेटणार. का भेटणार नाही? हा आता उत्तर देईन. म्हटलं भेटलाय म्हणून. उत्तर कळलं का नाही? अजून कळलं तुम्हाला? भेटलेली वस्तू भेटत असते का? अहो नाही ती गोष्ट लक्षात येते, आहे ती लक्षात येत नाही. बरं जाऊ द्या. कितीतरी उदाहरणं सांगत असतो. सध्या एक मी उदाहरण मोठं गमतीचं सांगतो माझ्या फेट्याचं. मगाशी ज्या लोकांनी मला ओळखलं नाही तेही होते. म्हणाले बाबा महाराज आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, फेटा नव्हता म्हणून. पुष्कळ वेळा फेटाचा माझा घोटाळा होतो. माझा फेटा जितका माणसांच्या परिचित आहे तितका मी नाही. आणि फेटा जर माझ्या डोक्याला नसला तर बाबा महाराजच नाही इथपासून सुरुवात होते. तेव्हा मी जर काही जपत असतो प्रवासात तर माझा फेटा यदा कदाचित मी हरवलं तरी चालेल पण फेटा हरवता कामा नये. कारण माझं अस्तित्व सिद्ध करण्याचं एकमेव लक्षण म्हणजे माझा फेटा.
बरं, आता तोच उदाहरण सांग. आता जवळजवळ नाही म्हटलं तरी पाऊण तास तुमच्या समोर आहे, मी आहे ना. तुम्ही माझ्याकडे नीट बघताय ना, सगळे बघताय. काही वाद आहे काय सर? नाही. इतक्या वेळ माझा फेटा तुमच्या लक्षात आला का? आता बोलल्यावर आला का लक्षात? नाही ना, हे कारणच नाही. पण नसता तर कळलं ना काय झालं? ते का फेटा का लक्षात नाही आहे म्हणून. नसता ते A to Z माणसांनी बाबा महाराज काय अहो, त्यांच्या डोक्यावर फेटा असतो, कळलं का? म्हणजे फेटा का लक्षात नाही? तसं देव का लक्षात येत नाही? बरं झालं तुमच्या तोंडाने बोलताय, मी कशाला म्हणू. काय म्हटलं मी? लक्षात का येत नाही अजून पुढे जाऊन सांग. तुम्ही रोज जर एखाद्याच्या दारातून चालत जाल तर तुमच्यावर लक्ष नसतं. तुम्ही 10 वेळा चालत जा, कोणी तुम्हाला विचारणार नाही. पण एखाद दिवस चौघाच्या खांद्यावर जा, म्हणजे असं घडलं. मला विचारतोय कोण? अहो म्हटलं पलीकडचा आपल्या दारावरून रोज जात नव्हता का डबा घेऊन? तो होय. मी म्हटलं गेली 50 वर्ष दारावर गेला, एकदाही चौकशी केली नाही, एक दिवस खांद्यावर निघाला, सगळे चौकशी करताय. कळलं का? आहे तेव्हा लक्षात येत नाही, नाही तेव्हा आल्याशिवाय राहत नाही. काय लक्षात का येत नाही? तसं माणसं म्हणतात देव लक्षात का येत नाही? आहे म्हणून लक्षात येण्याचा प्रश्न एक आहे. देवाला असं बघण्यापेक्षा जरा अंतर्मुख होऊन बघा. अंतर्मुख होऊन गेल्यानंतर बघेल, आपोआप कळेल. अर्जुनपणानं घेता मी ऐसे उठतसे पंडुसुता ते तयाचे रूप. अर्जुन पण बाजूला सारल्यानंतर त्याच्या तळाशी आहे तुम्ही आहे, नाही का? मुळाशी मी आहे. कोणतरी मूळ असतं, तसं ईश्वरी सत्ता ही तुमचं माझं मूळ आहे. त्या मुळातून सगळी प्रकट झालेली मुळं आहेत, नाही का? संसार वृक्षाची जी मुळं आहेत ही कुठून प्रकट झाली? एक ईश्वराचं अस्तित्व आहे. तुम्ही मानायचं किंवा न मानायचं, तुम्ही आहे म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, हा काहीही फरक पडत नाही. फक्त एक आहे, साधूच्या संगतीमध्ये आहेपणाने भेटतो. ही साधूची कृपा, नाही का? ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने जी ज्ञानेश्वरी लिहिली ते म्हणाले, एरवी एरवी अहो ज्ञानोबाराई इतकी गोड लिहितात. एरवी मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राण्याचे दैव कैसे नीच नाही म्हणते. बघा कशी गोड ओवी लिहितात. एरवी तसं जर पाहिलं तर, एरवी शब्दाचा अर्थ काय? एरवी शब्द कसा वापरतात ज्ञानोबारा? एरवी म्हणजे तसं जर पाहिलं तर, अर्जुना मी नाही असं एक तरी ठिकाण आहे का? पण एक तरी ठिकाणी यांना वाटतंय का मी आहे? एक तरी ठिकाणी वाटावं. एकही ठिकाण असं नाही की मी नाही, पण एकही ठिकाणी असं वाटत नाही की मी आहे. एरवी मी नसे ऐसे कवन ठिकाण असे, परी प्राण्याचे दैव कैसे. अरे मीच नाही म्हणते, अरे मलाच नाही म्हणतात. म्हणून जगामध्ये आपली मुलं ज्यांच्या नावावर आपण इस्टेट करतो तीच आपल्याला नाही म्हणतात. कळलं का तुम्हाला? बाकीचे नाही म्हणतात, बाकीचे सगळे खुर्ची द्या. आणि घरी गेल्यानंतर कोण आले? बाबा आले. अरे तुझा बाप एवढं, अरे असेल काय, आमच्याकरता काय केलं? ही हॅज डन एव्हरीथिंग फॉर हिज ओन इगो. काय कळलं? असं आहे, जग मानतं पण पोरं मानत नाहीत. तसंच मला तर असं वाटतं नेहमी, दिसणारा बाप जर तुम्ही मानत नाही तर न दिसणारा परमात्मा कसा मानाला? नाही का? दिसणाऱ्या वस्तूवर तुमची श्रद्धा नाही, दिसणाऱ्या आईवर तुमची श्रद्धा नाही,
काय केलं म्हणून तुम्ही प्रश्न विचारता, नाही का? पोटची पोरं विचारतात, काय केलं आमच्या आईबाबाने? काय केलं? काही नाही. आणि जे केलं ते फारच चुकलं, कारण एवढं करून सुद्धा तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, नाही का? एवढं करून सुद्धा तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. काय करायला पाहिजे? नाही, आश्चर्य. एक मी तुम्हाला सांगतो, एकाने मला प्रश्न विचारलाय, असं का घडतं? मी त्याला म्हटलं त्याचं काय आहे. एकाने मला फार लिडिंग क्वेश्चन विचारला बरं का, परोळेकर महाराज. मला विचारलं, म्हणे आमची मुलं आमच्यावर प्रेम का करत नाहीत? आता काय देऊ उत्तर याला? तुम्ही काय द्याल उत्तर? बघा, विचार करा, 1 मिनिट देतो तुम्हाला. मला म्हणाले आमची मुलं आमच्यावर का प्रेम करत नाही. म्हटलं खरंच तुझ्याकडे काही उत्तर नाही? म्हटलं तुझ्याकडे नसलं माझ्याकडे तरी कसं असेल? नाही म्हणला, असलंच पाहिजे. बरं म्हटलं, असलं पाहिजे तर असलं पाहिजे. म्हटलं त्याचं काय आहे? तू तुझ्या आई बापावर कधी प्रेम केलंस का? नाही. तू तुझ्या मुलांच्यावर केलंस. ती आपल्या मुलावर करतील, ती त्यांच्या मुलं. तू जर असं केलं